पण ते अटॅचमेंट काय असते. येतात मग शहरात असे हे पारधी वगैरे आणि मग ते येऊन इकडे आपल्या मुलांना मग ते भीक मागायला सांगतात ना? कारण कसं आहे, की एकतर ते जिथून कुठून येतात तिथे त्यांचे रोजगाराची जी काही साधनं व्यवस्था आहेत, होत नाही. ती त्यांच्याकडे आता नाही आहेत. त्यामुळे ती शहराकडे धावतात उदरनिर्वाहासाठी. बरं शहरात आल्यानंतर कुठे राहायचं असा प्रश्न आहे. तर ब्रिज खाली राहणं हा एकदम उत्तम पर्याय आहे, की वरती छत मिळतं आणि भटके विमुक्त असलेली ही सगळी जी लोकं आहेत, ही लोकं कधी 4 भिंतींच्या घरात राहण्याची यांना सवयच नाहीये. सवय नाही. त्यामुळे त्यांना ते चांगलं वाटतं आणि ते तिथे राहतात. बरं दुसरं असं आहे, की ते इतर स्थलांतरितांसारखं कुठेतरी एखादी झोपडी बांधा आणि तिथे राहा, अशा मानसिकतेची ही सगळी मंडळी हं, नाही आहेत. हं. नाहीतर कदाचित ते तसे असते, तर ते तिथे राहिले असते आणि मग नंतर मग झोपड्यांमध्ये एस-आर-एनमधून ते वेगवेगळ्या घरांमध्ये गेले असते, मतदार झाले असते, सगळं झालं असतं. पण हे नाही गेले ते. बिचारे ते काय जो कोणी लोकं आहेत ते नाही गेले. अ, पण मग त्यांना त्यांच्या उत्कर्षाचा त्यांना अधिकार नाहीये का? तर नक्कीच आहे. पण त्याच्यासाठी कोणतरी काम करायला पाहिजे. मग आपल्यासाठी ती एन्क्रोचमेंट न राहता, तो आपल्यासाठी समाज विकासाचा भाग झाला पाहिजे. हं. तो महिला आणि बालकल्याणचा भाग झाला पाहिजे. तर हे सगळे प्रयत्न आम्ही मग सगळे मिळून एकत्रितपणे केले आणि चालेल त्याला चांगलं यश आता मिळतंय. आज 8 वर्षानंतर आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो, की आमची आता 7 मुलं 10वी पास झाली आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातली 3 मुलं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. एक मुलगा जसं म्हटल्याप्रमाणे पी-एस-आयची एक्झाम देतोय. त्यानंतर आपली 2 मुलं जी आहेत ते इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशनमध्ये संपूर्ण राज्यात 7वे आले आणि इस्रो व्हिजिटसाठी त्यांचं सिलेक्शन झालं. खूप 2 छान. मुलं आमची आता स्केटिंगमध्ये डिस्ट्रिक्ट लेव्हलची गोल्ड मेडलिस्ट तुम्ही आहेत. स्केटिंग पण शिकवता? अरे, एकदम म्हणजे आपल्या सिग्नल शाळेमध्ये स्केटिंगचा एक ट्रॅक आहे आणि सांगायला आनंद वाटतो, की आपल्या एकदम उत्कृष्ट दर्जाचे स्केटिंगचे टीचर आहेत, जे आपल्या इंडियाच्या नॅशनल स्केटिंगला टीमला जे कोच आहेत, ते कोच सिग्नल शाळेचेच कोच आहेत. म्हणजे इतकं त्यांना क्या बात है! हे मिळतं किंवा आपल्या सिग्नल शाळेमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. अच्छा. हां, की ज्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला, की यांच्या जीन्समध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या स्किल्ड आहेत ती लोकं हं. आणि त्या जर आपण डेव्हलप करू शकलो, तर ही लोकं जास्त स्वतःमध्ये आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणजे शिक्षणामध्ये तुम्ही गेलात, की 10वी-12वीच्या त्या जो काही A4 साइजची ती गुणपत्रिकेचा जो पेपर असतो, त्याच्याही पलीकडे जास्त आतमध्ये त्यांच्या जो काही स्किल्ड असतं, ते स्किल जास्त त्यांना कॉन्फिडन्स देऊ शकेल. मग हे स्किल त्यांच्या रक्तात आहेच, त्याला अधिक चांगला वेगळा आकार देऊ शकतो का? म्हणून मग आपण तिथे इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, प्लंबिंग त्याच्यानंतर पेंटिंग, फॅब्रिकेशन हे सगळे ट्रेड्स सुरू केले आणि 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना हे सगळं व्होकेशनल ट्रेनिंगचं काम त्या मुलांकडून करून घेतलं. एक सुरेंद्र वैद्य म्हणून गृहस्थ आहेत. हं. ते गोदरेजच्या एरोस्पेस डिव्हिजनचे प्रमुख होते बरं. आणि त्यांनी अब्दुल कलामांबरोबर बरीच वर्ष काम केलं. अगदी ब्रह्मोस मिसाईलच्या प्रोजेक्टवरती पण ते होते आणि त्यांनी रिटायरमेंटनंतर त्यांनी असं ठरवलं, की सिग्नल शाळेच्या मुलांना आपण स्किल्ड करायचं. अरे वाह! त्यामुळे आमच्या मुलांना जे ट्रेनर मिळतायत ते पण असे हाय फंडू सगळे हे म्हणजे खूप आता आम्हाला छान. वेल्डिंग शिकवणारे जे गृहस्थ आहेत, ते ब्रह्मोस मिसाईलचं वेल्डिंग करायचे कधी काळी आणि ते मुलांना आता खूप वेल्डिंग छान. शिकवतात. तर हे असा सगळा समाज एकत्र एकत्र आला. सगळा आला आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर कॉन्ट्रिब्युशन कोणाचं असेल, तर ते आमच्या शिक्षकांचं आहे. कारण त्या शिक्षकांनी इतकं अपरिमित मेहनत केलेली आहे. म्हणजे ती पारधी भाषा शिकवण्यापासून, तर मुलांची अंघोळी घालण्यापासून, तर हं. त्यांना चांगल्या सवयी लावण्यापासून, तर बॅकलॉग खूप जास्त असल्यामुळे एकच विषय 10-10, 15-15, 20-20 वेळा शिकवण्याची इतका संयम त्याच्यामध्ये त्यांनी दाखवला. तर म्हणजे ते हॅट्स ऑफ आहेत त्या सगळ्यात. एक खरंच. हाडाचा शिक्षक असणं हे जे काही आहे ते त्या सगळ्या शिक्षकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे आपल्या त्या याच्यामध्ये. आणि आता हळू हा सगळा प्रयोग पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आता हं. संस्था प्रयत्न करत आहे. आता आपण पुढल्या काही वर्षामध्ये म्हणजे आता ह्या जूनपासून आपण मुंबईत सिग्नल शाळा सुरू होते आपली. म्हणजे अच्छा. अमर महलचा जो ब्रिज आहे चेंबूरला, हं. तिथे मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आता सिग्नल शाळा सुरू होत आहे.
किंवा नवी मुंबईत देखील कोपरखैरणे सारख्या भागामध्ये आपण सिग्नल शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर मला असं वाटतं की एखादा यशस्वी प्रयोग जो आहे, तो यशस्वी प्रयोग एका ठिकाणी जर वाढला आणि तिथेच हं. तो संपला, असं त्याचं होऊ नये. होऊ नये. बरोबर म्हणजे आहे. जर वाफेत शक्ती असेल, तर ती त्या शक्तीने सर्वीकडचं इंजिन चाललं पाहिजे. बरोबर आहे. आहे की नाही? तर तो एक प्रयत्न संस्थेच्या वतीने सुरू आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.